नमस्कार. आज आपण रिफ्रेशिंग अशी कोशिंबीर बनवत आहोत की त्याच्याने तुमच्या तोंडाला चवही येणार आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो करून जास्त भाज्या येत नाहीत आणि भाज्याही खाव्याशा वाटत नाही. त्यावेळेला तोंडी लावायला ताटामध्ये कोशिंबीर हवीच असते. तर त्यासाठी आज आपण छान टेस्टी अशी कोशिंबीर बनवत आहोत. तर इथे कैरी घेतलेली आहे, किसून घेतलेली आहे. तसंच गाजर किसून घेतलेला आहे. आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर तसंच पुदिना आपण हे सर्व जिन्नस बारीक चिरून घेतलेलं आहे. आपल्या आवडीनुसार काकडी, मुळासुद्धा किसून यामध्ये वापरू शकतात. तसंच आपण ह्या सर्व भाज्या एकत्र करून त्यामध्ये आपण फोडणी देणार आहोत. तर तुम्हाला त्याच्यात चौकोन डाईस करायचे असतील, क्रंचीनेस अधिक वाढवायचा असेल तर तुम्ही तुकडे करून चिरून घेऊन शकतात. जसं काकडी, गाजर, मुळा असे फळभाज्या आपण इथे बारीक चिरून टाकू शकतात. तर इथे मी किसून घेतलेलं आहे. तर कैरी तर आवर्जून टाकायची. आता उन्हाळ्यामध्ये कैरी येते तर छान चटपटीत अशी कोशिंबीरची चव लागते. तर आपण आता त्याला तडका देणार आहोत. तर तडका पॅन गरम करायचा, त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करायचं, त्यामध्ये पाव टीस्पून मोहरी आणि पाव टीस्पून जिरं टाकायचं. जिरं आणि मोहरी छान तडतडून आलं की त्यामध्ये 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. आपल्या आवडीनुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण वापरू शकतात. तसंच इथे हिंग टाकायचं आहे. खमंग फोडणी तयार झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकायचा आहे. कढीपत्ता छान तळून झाल्यानंतर आपण जे मिक्सर बनवलेलं आहे, गाजर, मुळा, काकडी तसंच कैरी आणि कांदा, टोमॅटो हे सर्व जिन्नस एकत्र केले, त्यावरती ही फोडणी टाकायची. छान मिक्स करून घ्यायची. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आवडत असेल तर तुम्ही गूळ चुरून टाकू शकतात किंवा गुळाची पावडर टाकू शकतात किंवा साखर टाकू शकतात. तर साखर वगैरे टाकून छान मिक्स करून घ्यायची. मस्तपैकी रिफ्रेशिंग अशी क्रंची कोशिंबीर तयार होते. त्यामध्ये आवडीनुसार दाण्याचा कूट, भरड केलेला दाण्याचा कूटसुद्धा तुम्ही टाकू शकतात आणि छान मस्त मिक्स करून घ्यायची आणि जेवणाच्या पानाला आपण कोशिंबीर लावायची. तर अगदी चव येते तोंडाला आणि आपलं पानही पूर्ण होतं. कोशिंबिरीशिवाय जेवणाचं पान हे अपूर्ण असतं. कोशिंबीर लावली की आपलं जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतं. तर मंडळी, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.